नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 37 मध्ये आणि केरला ब्लॉगच्या डे 9 मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला मुन्नार वरून निघायची वेळ झाली आहे. तर आता जाऊया खाली. तर मित्रांनो, इकडनं निघालो आम्ही आणि तुम्हाला आता पुढच्या स्पॉटवर चाललोय ते माहितीच असेल, आदियोगी. तर आदियोगी एक मोठा शिव स्टॅच्यू आहे. तुम्ही इंस्टाला सर्च केलं तरी तुम्हाला कळेल. पण आता आपण चाललोच आहे, तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्येच नक्की बघा ते आपण कुठे चाललोय. कसं वाटतं तुला मुन्नार मधून निघतोय काय? असं वाटतंय का निघासारखं? पावसा वाटतं पण आता काय ऑप्शन नाही. आमचे घरातले आम्हाला बोलवत आहेत. खूप दिवस झाला आम्ही इकडे तिकडे फिरतोय, घरातल्या टेन्शन मध्ये आलेत. तर लवकर घरी नाही गेलो तर आमचे पैसे संपले ना, आम्हाला इथेच केरलामध्ये केळी बिळी खाऊन आयुष्य घालवायला लागेल. त्यापेक्षा लास्टचे 3-4 दिवस राहिलेत फक्त ट्रिपचे आमचे. आणि अजून पण स्पॉट चांगले चांगले आहेत, तर तुम्ही नक्की बघा आम्ही कुठे कुठे चाललोय. आधी जाऊया पहिला आपण खायला. गुजराती मारवाडी सगळं भेटतं इकडे. हे बघा, इकडे कन्नड मध्ये आलोय आम्ही कुठे, तिथे गुजराती भाषा लिहिली आहे. तर आता जाऊया काहीतरी खायला. आणणार तर साऊथ इंडियन फूडच, कारण बाकीचं आहे ना सगळं हेवी पडतंय. फक्त साऊथ इंडियन फूड आम्हाला जरा बरं वाटतंय खाऊन, एकदम रिलॅक्स. आता जाऊया खायला, त्यानंतर टाटा बाय बाय करू मुन्नारला आणि लगेच निघूया. चल. मारवाडी, गुजराती का साऊथ इंडियन? काय साऊथ इंडियन. साऊथ इंडियन शिवाय ऑप्शन नाही मित्रांनो इथे. गुजराती मारवाडी जेवण खाऊन आहे ना पोटात दुखतंय, आणि आमच्या गाडीत बाथरूम नाही ना, तिथेच आमचा घोळ झालाय. आता गप्पा आम्ही साऊथ इंडियन वर आलो, एकदम लाईट जेवण खाऊया पोटामध्ये. एकदम लाईट लाईट खाऊया आणि निघूया मुन्नार मधून. मित्रांनो, हे साऊथ इंडियन फूड आहे ना, साऊथ इंडियन लोकांकडेच खावा. तुमच्याकडे ना असं लय जास्त तव्यावर भाजल्यासारखं वाटतं. त्यामुळे आले. तुम्हाला नाही बाय पत्राचं बोलतो. काय बोलतो कधी कसं आहे? मस्त आहे ना. ह्याला काय फरक नाही पडत. त्याला तुम्ही काय पण द्या, फरक आम्हाला 5 जणांनाच पडतो. त्या दिवशी आपण काय खाल्ली तर सांगू मी. सांग जरा काय खाल्लं. लहानपुराची शी खाल्ली. तर मित्रांनो, आता खाऊन आम्ही निघालोय मुन्नार वरून आदियोगीला. असं वाटतंय मुन्नार वरून नको जाऊ, पण आता जायला लागेल. खूप असं वाटतंय इथेच राहू. मस्त इकडे मागचं हिल स्टेशन नाही दिसत आहे तुम्हाला, नंतर दाखवतो. वाव, मस्त थंड वाटत होतं. पण आता काय, जायची वेळ तर आली आपली. आता जाऊया लगेच आदियोगीला. आणि आमची गाडी, आमची परी. आता तुम्ही कसं वाटतं आदियोगी? इथून खूप लांब आहे, 7 तास अंतर आहे. आता 6 तास आपल्या गाडीमध्ये जाणार आहेत. तर चला जाऊया, डायरेक्ट भेटूया आदियोगीला. मित्रांनो, 4 तास झाले आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय आणि अजून पण 1 तास बाकी आहे तिकडे जायला. मित्रांनो, 1 तासाने आपण आदियोगी स्टॅच्यू जवळ पोहोचलोय. आणि काय वाटतंय भाई, इकडे एवढं क्लायमेट बघा तुम्ही, किती मस्त आहे इकडचा. ग्रीनरी आणि किती स्वच्छ वाटतंय. ही झाडं बघा किती भारी वाटतात. आणि स्टॅच्यू तुम्हाला इथून नाही दिसणार. आम्ही जेव्हा एंट्री करत होतो ना मागून, इथून एंट्री आहे, तर तिथून आम्हाला एवढा भारी वाटला. त्याचा फेस आहे ना, एवढा पीसफुल फेस आहे भाई. तुम्ही बघितलं ना तेव्हा बोलाल की काय भाई, काय वाटतंय यार. मला इकडनं दिसतंय, तुम्हाला दाखवतो. माझ्या मागेच आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा इकडे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो, एकच मिनिट. आपण अजून पण खूप लांब आहे त्याच्यापासून, थोडं जवळ जाणार आहे. आधीच मी उतरलोय थोडा व्हिडिओसाठी. तर आणि इकडचा परिसर पण बघा तुम्ही, किती मस्त वाटतं ना. हे डोंगर बघा, आणि ही स्टॅच्यू आहे माझ्या मागे, आणि हे डोंगर आहेत, आणि हा आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त वाटतंय. झाडं आणि हा क्लायमेट तर भाई एकदम पीसफुल क्लायमेट आहे. एकदम मस्तच वाटतंय मला इकडे. आता पुढे जाऊया आपण हळूहळू. माझे मित्र पुढे गेलेत, तर मी पण जातो आता. आधी मी इकडचा परिसर बघा कसा वाटतोय. बघा ढगांचे कलर एकदम भारी वाटतात. आणि हा व्ह्यू तर काय भाई, एकदम जबरदस्त व्ह्यू. आणि हा व्ह्यू तर खरंच खूप मस्त वाईब येते इकडे. आणि इथे दुकानं पण आहेत बाहेर, आणि कसलाच कचरा नाही. तुम्ही माझ्या मागे बघा,
काहीच म्हणजे एवढं स्वच्छता आहे ना, की असं असलं पाहिजे सगळ्या ठिकाणी, की एवढं स्वच्छ आपल्या देवाची ठिकाणी आहेत ती एवढी स्वच्छ असली पाहिजेत. बघा ते फेस बघा, तुम्हाला जसं बोललेलो किती क्यूट फेस आहे आणि किती शांत असा फेस वाटतंय. आणि मागचा डोंगर आणि बाजूचा पूर्ण व्ह्यू. मित्रांनो हे गार्डन पण बघा, बसायला मस्त जागा केली इकडे. आणि तसंच सेम या साईडला पण आहे. तर मित्रांनो चेंज करून मी आलो आता आणि आपण आता जाऊया एकदम फ्रंटला पुढे. आणि एक गोष्ट पण आहे इथे की रात्र झाली ना की इथे लाईट शो असतो. तर बरोबर आपण टाइमवर आलोय. आत्ता 6:15 झालेत. आता 6:15 झालेत. त्यानंतर मग थोडा काळोख पडला की लाईट शो पण होईल. त्यामुळे आपल्याला उजेडात पण दिसतंय आणि नंतर लाईट शो पण दिसणार आहे. तर आधी पुढे जाऊया. मस्त पुढून जरा बघूया. एकदम मस्त वाटतंय मागून. तर मागून खूप चांगलं वाटतं. आता पुढून कसं वाटतंय ना ते पण बघूया चला. मित्रांनो हळूहळू जवळ पोहोचतोय तसं अजून भारी वाटतंय मला. बघा माझ्या मागे किती मस्त वाटतंय. असं वाटतं इथेच एक फोटो काढू. हे बघा मित्रांनो, आतमध्ये शिवलिंग पण आहे आणि मंदिर आहे आतमध्ये. खूप जवळ पोहोचलो आता, एकदम जवळ. अजून 4-5 पायऱ्या चढल्या तर एकदम वरती जाईल, पण तिकडनं काय दिसणार नाही. बघा एक नंबर वाटतंय. एवढा लांबून आहे ना नीट दिसत नव्हतं, त्यामुळे पूर्ण जवळ आलोय मी. एकदम बाजूलाच आलोय. तेव्हा कळलं की एवढा मोठी माळ आहे ना ती त्यांच्या गळ्यामध्ये, ती पूर्ण रुद्राक्षाची आहे. आणि जे त्यांच्या कानामध्ये आहे ते पूर्ण तांब्याचं आणि पितळाचं आहे. हे मला एवढ्या जवळ येऊन कळलं. लांबून तर फक्त मला अशी माळ वाटत होती नॉर्मल. बाबा तुम्हाला पण दाखवतो. बघा एकदम जवळून लुक. आणि ही पूर्ण रुद्राक्षाची माळ आहे. एवढे सगळे रुद्राक्षाची माळ बनवायला किती वेळ लागला असेल काय माहिती. आणि त्यांच्या कानामध्ये ना ते पूर्ण तांब्याचं आहे आणि पितळाचं आहे. मस्तच वाटतं एकदम. ना स्क्रॅच ना काय, या मूर्तीला पूर्ण मस्त वाटतंय. आता आपण त्यांच्याकडे बघत होतो त्या डायरेक्शननी काय काय दिसतं ते बघितलंय. आता त्यांच्या डायरेक्शननी समोरून काय दिसतंय ना ते बघूया. तो व्ह्यू तर खतरनाकच आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. वाव, काय व्ह्यू आहे बघा. समोर डोंगर, मस्त मंदिर आहे समोर. एवढे चांगले ढग निळे आणि ही ज्योत. आणि जेवढे पण लोक आले तेवढं सगळ्यांना बघतायत. खूप गर्दी आहे पण मस्त, काहीच असा कचरा नाही कुठे, काय नाही काय नाही. एकदम स्वच्छ वाटतंय. तर तुम्ही तर सर्व बघितलंय. आता आम्ही खाली जातो, थोडे फोटोज काढतो आमचे. आणि त्यानंतर जो आपला लाईट शो चालू होईल. थोडा थोडा काळोख झालाय आता. अर्ध्या तासात मला वाटतं पूर्ण काळोख होईल. त्यानंतर लाईट शो चालू होईल तर तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. आता मी माझे फोटो काढतो, ठेवतो. लाईट शो तर चालू होईलच आता, पण त्याआधी इथे इव्हनिंग जी झाली आहे एवढी मस्त इव्हनिंग आहे. आणि जे कलर आलेत स्काय मध्ये, हे बघा काय कलर आहे स्काय मध्ये, एकदम भारी. वाव, काय तोडच नाही आला. एवढं नॅचरल मस्त वातावरण आणि एवढी चांगली इव्हनिंग मी आजपर्यंत नव्हती बघितली कधी. किती मस्त आहे, किती म्हणजे काय शब्दच नाही आला. ही एवढी चांगली इव्हनिंग आहे ना, मी खरंच नव्हती बघितली. जर तुम्ही बघितली असेल तर नाही माहिती. एवढी चांगली इव्हनिंग आजपर्यंत कधीच नव्हती बघितली. एवढे कलर्स काय मध्ये, त्यात समोर एवढी मोठी मूर्ती. आणि खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय या ट्रिपला येऊन. आणि खरंच खूप चांगला दिवस गेला आजचा. पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये थोडाफार दिवस गेलेला, पण जे शेवटला जे झालंय खूपच भारी, एकदम भारी.
आत्ताच अनाउन्समेंट झाली की लाईट शो लवकरच चालू होतोय आणि लाईट शो बघायला गर्दी किती आहे बघा. शो चालू झालाय मित्रांनो आणि आता सगळे आम्ही शांत बसलो. आता तुम्हाला पण शो दाखवतो, आम्ही पण बघतो. हो. योगेश्वर काल काल योगेश्वर काल काल. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. मित्रांनो बघितला तुम्ही शो, किती मस्त होता. मला तर पूर्ण गुसबंप आले आणि एवढा भारी शो होता. म्हणजे तुम्हाला तर थोडासाच दाखवला मी, पण तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा. जोपर्यंत तुम्ही इथे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरून नाही कळणार की प्लेस कसं आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येकाने नक्की या प्लेसला व्हिजिट केलं पाहिजे. जर तुम्हाला यायचं असेल तर परफेक्ट टाइम मला वाटतं संध्याकाळी तुम्ही 6 वाजता या. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता तुम्ही लाईट शो एन्जॉय करा. हाच परफेक्ट टाइम असू शकतो इकडे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.